बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी आंधळी कोशिंबीर, भाग 8. वाह, आपली कल्पना आपण इतकी उत्तम रीतीने साकारलं असं वाटलं नव्हतं, मिस्टर देसाई भाईंना म्हणत होते. सक्सेना इंजिनियर होते. सुख समाधान इमारतीचं बांधकाम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पूर्ण झालं होतं. त्यानंतर ते परदेशी गेले होते. भारतात परतल्यावर वेळ मिळताच ते भाईंना भेटायला आले होते आणि भाईंचं काम पाहून ते चकित झाले होते. येणारा प्रत्येक जण असाच चकित होत होता. खरोखरच त्या इमारतीला सुखाच्या खिडकीतून आनंदाचा वारा वाहत होता, तर समाधानाच्या दारातून शांती आत शिरत होती. सारी चिंता मिटल्यासारखी वाटत होती. एक वैयक्तिक प्रश्न विचारू धनराजजी? विचारा की. ही सुखसमाधानाची कल्पना तुम्ही मला त्यावेळी सांगितलीत. मला त्यावेळी खूप गंमत वाटली. वाटलं नव्हतं ही योजना अस्तित्वात येईल म्हणून. आपण काही विचारणार होतात ना मिस्टर सक्सेना? हो. ही कल्पना तुमच्या डोक्यात आलीच कशी? भाईंच्या डोळ्यांसमोर हाच प्रश्न विचारणारे सारे उभे राहिले. सर्वांना ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या मनाप्रमाणे हवं होतं. काय सांगायचं? त्यांच्या डोळ्यांसमोर एक एक करून सारे प्रसंग उभे राहिले. त्या प्रसंगांना लपवून ठेवण्यात काही अर्थ नव्हता, कारण घरात घडलेली बारीक गोष्ट देखील विशेष महत्त्व होऊन बाहेर पडली होती. प्रत्येकाला घरातली माहिती होती, पण ती माहिती भाईंच्या तोंडून ऐकण्यात सर्वांना एक आसुरी आनंद मिळणार होता. आणि त्यामुळंच येणारा प्रत्येक जण हा प्रश्न विचारी आणि भाई हसून उत्तर देत. त्या हसण्यानं विचारणारा निरुत्तर होत असे. 3 वर्षांपूर्वी सुख समाधानाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित पत्रकाराने तर ही कल्पना उचलून धरली होती. भाई, सुख आणि समाधान ह्यात तुम्हाला काय अभिप्रेत आहे? सुख म्हणजे पैशाने मिळवता येतं ते, आणि समाधान म्हणजे सुखानंतर येणारी आत्मिक शांती. तेव्हा आपणच सांगा, हे नाव कुठे चुकलंय का? अगदी बरोबर आहात तुम्ही, कोणीतरी एक पत्रकार म्हणाला. आपण श्रीमंत, काहीसे अबोल, मग ही समाजसेवेची संधी तुम्ही कशी अंगीकारलीत? आणि मुख्य म्हणजे आपण समाजसेवक नसताना समाजसेवकांना जनसेवेचा अधिकार आहे का? अर्थात नाही. मग मनात आलं, केली योजना तयार. ह्या योजनेमागची प्रेरक शक्ती कोणती? भाईंना पूर्ण कल्पना होती पत्रकारांना काय उत्तर हवंय ते, पण त्यांना हवं ते उत्तर टाळत ते हसून म्हणाले, परमेश्वर हीच सर्वामागची प्रेरक शक्ती. पण धनराजजी, आपल्याला सहकार्य कोणी केलं? अज्ञात ईश्वराने. चराचरात चैतन्य देणारा तो परमेश्वरच माझ्या मागे सहकार्यासाठी उभा आहे. आपणही माझ्यासमोर परमेश्वराचाच अवतार घेऊन उभे आहात. पत्रकारांना हवं ते उत्तर मिळू शकलं नव्हतं. ते जरा चिडलेच होते. आपला दुखावलेला फणा काढून डंक मारला ते सिद्ध झाले होते. पण भाई शांत मनाने बसले होते. जणू कोणी रागावलेलं नसून ही गमतीची मैफिल आहे. धनराजजी, अजून काही विचारायचंय? ही संस्था चालवणार कोण? त्यामागचा हेतू काय? त्यांचं कार्य काय आहे? संस्था चालवणार इथे ज्या संचालिका म्हणून आरतीबेन आल्यात त्या. हेतू हा की निराश्रित स्त्रियांना स्वतंत्र मानाने जगता यावं, यासाठी हा प्रयत्न आहे. घरात मिळणारी वागणूक जेव्हा जीवन उद्ध्वस्त करू लागते, तेव्हा जीवनाला नवा आयाम मिळावा, नवा संदर्भ गवसावा, अंधारातून प्रकाशाकडे त्यांना जाता यावं, ह्यासाठी हे नवं घर त्यांना द्यावं, हा प्रयत्न आहे. ठीक आहे ना ही कल्पना? आता त्यांचं कार्य काय? खरंच प्रश्न महत्त्वाचा आहे तुमचा. पत्रकार काही वेळ स्तब्ध होते. धनराजसारख्या निष्णात कायदेपंडितांनी स्वतःचा भव्य वाडा सोडून या शेतातल्या वाड्यात यावं,
ह्याबद्दलचं कुतूहल सर्वांनाच होतं. तसंच त्यांच्याबरोबर एकटीच बडी भाभी इथे राहायला आली हेही सर्वांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत होतं. पण प्रत्यक्ष बडी भाभीचा उल्लेख करून नेमका प्रश्न विचारणं त्यांना कठीण वाटत होतं. भाई सांगत होते, सुख समाधान एक उद्योग मंदिरही राहील. ज्या स्त्रियांना इतरत्र नोकरी करायची असेल त्या ती करून अर्थार्जनानं स्वतंत्र राहू शकतील. तसंच त्यांना त्यांचा संसार उभा करायचा असेल तर त्यासाठी प्रयत्न केला जाईल. एकूण काय की स्त्री सुखी समाधानी दिसावी हीच खरी तळमळ आहे. ही तळमळ तुम्ही कुठे अनुभवलीत? प्रश्नाचा रोख भाईंना कळला. अनुभूतीच हवी असं नाही, तर सहानुभूती असली तरी सुद्धा आपण त्या दृष्टीने विचार करू शकतो. स्त्री ही समाजाचा दुर्बल घटक नाही, हीन नाही आणि नगण्य पण नाही. हेच तिनं समाजाला दाखवून द्यायचं आहे. त्यासाठीच हा प्रयत्न आहे. ते म्हणाले, पण धनराजजी, एका पत्रकाराला राहावलंच नाही. तो म्हणाला, आपली वहिनी आपल्याबरोबर इथं आली आहे त्याचं कारण सांगू शकाल? वाह, का नाही सांगणार. लक्ष्मणाबरोबर सीता कधी बोललीच नाही का? त्याच्याबरोबर 4 पावलंही कधी चालली नाही का? चालली असणारच, कारण तो तिचा धीर होता. तुमच्या वहिनीबरोबर वेळ पडली तर तुम्हीही शुद्ध मनानं राहू शकाल ना? की? पत्रकार खजील झाला होता. एका कायदे पंडिताला नामोहरण करणं कोणाला शक्य होत नव्हतं. टीकेची झोड उठवली तरी शांत मनानं उत्तर देणारा माणूस असामान्य होता हे त्यांनी जाणलं होतं. शेवटी उठता उठता एक पत्रकार म्हणाला, धनराजजी, आपकी जैसी तारीफ सुनी थी वैसे ही हो आप. अच्छा भाई, मेरी तारीफ करने वालों को मेरा सलाम भेज दीजिए और उनके नाम भी जरा गौर फरमाइए. आप कभी हार नहीं सकते धनराज जी. मेरी सदिच्छा आपके साथ है. जिंदगी में कभी मौका मिला तो जरूर मिलूंगा. खुदाफिज. पत्रकार परिषद संपली होती. गप्पांच्या ओघात प्रत्येकजण भाईंची प्रशंसा करीत होता. बडी भाभीविषयी त्यांच्या मनात थोडं खदखदत होतं, पण त्याला योग्य उत्तर न मिळाल्यानं ते त्याविषयी गप्प बसले होते. भाईंना हे पूर्ण जाणवत होतं, पण तेही अनेक विषयावर बोलण्यात दंग झाल्याचं नाटक करत होते. पत्रकार परिषद संपल्यावर भाई माडीवरच्या आपल्या खोलीत आले. त्यांनी पाहिलं, शेतीच्या लांब लचक पट्ट्यापलीकडे सुख समाधानाची इमारत दिसत होती. आरतीबेन लगबगीने त्या इमारतीकडे जात होत्या. भाईंनी पलंगावर स्वतःला झोकून दिलं. ते मानसिकदृष्ट्या अत्यंत थकले होते. त्यांना सारखं वाटत होतं, बडी भाभीला हाक मारून सांगावं की पहा काय काय लोक विचारतात ते. लोकांनी विचारलं म्हणून तरी बडी भाभी बदलणार आहे का? तिला इथे आणायला कमी का श्रम पडले? पण आपण आपला हट्ट पूर्ण केला. बडी भाभी किती सहनशील असावी. ऐकतच नव्हती. शेवटी हाताला धरून तिला बाहेर काढावी लागली. भाईंनी बडी भाभीला त्या दिवशी घट्ट मिठी मारली आणि एकदम हलकं हलकं वाटायला लागलं. बडी भाभी इतक्या निकट आल्याचं पाहताच भाई अस्वस्थ झाले. त्यांना कळून चुकलं की केवळ आपल्या सुखासाठी बडी भाभी मर्यादा सोडून खाली उतरले आहे. बडी भाभीच्या मनात असतं तर लग्नापूर्वी इतक्या वर्षात सहज तिला आपला निर्णय पत्रानं नाही तर डोळ्यानं कळवता आला असता. पण बडी भाभी आपल्या शब्दावर अविचल, केवळ आपल्यासाठी मर्यादा भंग करणारी बडी भाभी. भाईंना एकदम जाणवलं. ते पटकन उठले आणि आपल्या खोलीकडे चालायला लागले. खोलीत आल्यावर त्यांना वस्तुस्थितीची जाणीव झाली. इतके दिवस एका कोशात राहिल्यामुळं त्यांना काही कळत नव्हतं, पण त्या कोशातून बाहेर येताच त्यांना आठवले पिताजी. भाईंनी पटकन आपल्या दाट कुरळ्या केसातून कंगवा फिरवला आणि आरशासमोर येताच त्यांना पुष्पाची कर्णफुलं दिसली. किती हौसेने त्यांनी घडवून आणली होती ती. लग्नात घातलेले दागिने माताजीनं परत घेतल्यावर पुष्पाजवळ मंगळसूत्राशिवाय दागिना नव्हता. ललिताच्या लग्नानंतर ह्याची जास्त जाणीव झाली आणि मग भाईने हळूहळू एक एक दागिना करायला सुरुवात केली. पण केलेले दागिने अजून भाईने तिला एकदमच चकित करावं म्हणून गुपचूप ठेवून दिले होते. काल परवा हिऱ्याची कर्णफुलं त्यांनी घडवली होती. त्या लाल काठाच्या कोसा सिल्कमध्ये ही हिऱ्याची कर्णफुलं घालून पुष्पा किती सुंदर दिसली असती.
ह्या कल्पनेनं ते पुन्हा बेचैन झाले. पण त्यांनी स्वतःला आवरलं आणि ती कर्णफुलं उचलून इतर दागिन्याबरोबर ठेवून दिली. गळ्यातला नेकलेस त्याने हात लावून पाहिला आणि त्यांना आवडणारी मेखला त्याने उचलून पाहिली आणि पुष्पाची आठवण व्हायला लागली. पण भाईंनी पुन्हा एकदा मनावर नियंत्रण ठेवलं आणि ते पिताजींच्या खोलीकडे वळले. महिनाभरात पिताजी दुप्पट वेगाने थकले होते. छातीवर स्मरणी पडली होती. हात दोन्ही बाजूला विसावले होते. चष्मा लावलेल्या डोळ्यांतून पापणीच्या काठाशी साचलेले 2 थेंब कानाकडे झुकले होते. पांढऱ्या शुभ्र केसांना विंचरलं नव्हतं. दाढीही केलेली नव्हती. त्यामुळे ते अधिकच थकल्यासारखे दिसत होते. पिताजी, भाईने हळूवार हाक मारली. पिताजी कोणत्या तरी विचारात दिसत होते. पुन्हा एकदा त्यांना हलवत भाईंनी म्हटलं, पिताजी, आणि ते आपल्या विचारातून जागे झाले. समोर भाईंना पाहून डोळ्यांच्या काठाशी थांबलेले अश्रू कानाकडे ओघळू लागले. ओठावर पुसट स्मित रेषा उमटली आणि डोळ्यांतून ओले अश्रू आले. आलास बेटा? स्वतःवर कमालीचं नियंत्रण ठेवत भाईंनी त्यांच्या सुरकुतलेल्या हातावर हात ठेवत म्हटलं, हा पिताजी. पिताजींना काय म्हणायचंय ते त्यांच्या डोळ्यांतून प्रकट होत होतं. बऱ्याच वेळानं भाई उठायला लागले तेव्हा पिताजी म्हणाले, धनराज, मला मृत्यूपत्र करायचं होतं. पिताजी. आत्तापर्यंत आवरला भावनांचा बांध फुटला. त्याला समजावताना पिताजी स्वतःही रडत होते. मृत्यूची पावलं जवळ येत चाललीत ह्याची त्यांना कल्पना आली होती आणि म्हणूनच कर्तव्याची जाणीव त्यांना झाली होती. धनराजला समजावत ते म्हणाले, बेटा, व्यवहार पाळावा लागतो. ही सारी पूर्वापार इस्टेट नाही. तेव्हा एका पित्यानं कोणत्याच मुलावर अन्याय करायला नको. कायद्यानं ती सारखी येईलच, पण भावनेतूनही तिची वाटणी व्हायला हवी. पिताजी, आम्हा तिघात मतभेद पाहिलेत का? तेव्हा उगाच मृत्यूपत्राची घाई का? तुम्ही तिघे लाख चांगले असाल, पण दोघांच्या बायका माझ्या बडी बहूला कसं वागवतील? माझ्या नानीला किती सांभाळतील हे सांगता येतं का? पैसा असूनही माणसांचं हाल होतात, तर पैसा नसल्यावर कोणाचा भरोसा नाही. पण पिताजी, मी आहे. कोणाची काळजी करू नका. आणि तुम्ही कुठे चालला इतक्या लवकर? सर्वांनीच निरोप घ्यायचा ठरवलं तर जगायचं कोणाच्या भरोशावर आणि कशासाठी? बेटा, तुझं म्हणणं खरं आहे, पण व्यवहार हा करणं भाग आहे. पिताजी, इतक्यात मी तुम्हाला जाऊ देणार नाही. अरे वेड्या, मी इतक्यात जातही नाही. पण बेटा, माझं ऐक माझं मृत्यूपत्र करून ठेव. तू वकील आहेस, तुला तर माझ्याहून अधिक कळतं. पण पिताजी, कायदा कोणासाठी? आणि तिनं वागणाऱ्यांसाठी कायदा. बेटा, नीती अनिती कोणी ठरवायची? पण आम्ही चांगले आहोत ना? तुमच्या चांगलेपणावर माझा विश्वास आहे. भाई पिताजींजवळ उठले तेव्हा त्यांना जाणवत होतं, मृत्यूची वाट पाहत जीवन जगणं सुरू आहे. पिताजींना आणखी जगवण्याकरता त्यांना अधिक आनंदी ठेवायला हवं. पुष्पाच्या जाण्यानं खचलेलं त्यांचं मन सावरायला हवं. दुसऱ्या दिवशी ते आपल्या खोलीकडे वळणार एवढ्यात माताजी जिना चढून वर येताना त्यांना दिसली. जरीबुट्टीची केसरी रंगाची साडी त्यांनी नेसली होती. वर चढताना येणाऱ्या श्रमामुळे आणि साडीच्या रंगामुळे त्यांचा गौरवर्ण खुलला होता. नाकातल्या चमकीचं तेज गालावर दिसत होतं, तर कर्णफुलांची प्रभा त्यात मिसळली होती. गळ्यातलं जडावांचं लांबलचक मंगळसूत्र दिसत होतं. आज एवढा साज करून माताजी कुठे गेली असावी ह्याचा त्यांना अंदाज येईना. बरं, विचार सोडून द्यावा तर चैनही पडेना. शेवटी त्याने रामबाईला हाक मारली. खूप दिवसानं चिरपरिचित हाक ऐकताच रामबाई शहारली.
नान्याजीच्या अधूर डोळ्यांतून पाण्याचे थेंब टपकू लागले आणि कृष्णमूर्तीसमोर ध्यानस्थ बसल्या बडी भाभीला एकदम गहिवरल्यासारखं झालं. हा भाईजी, रामबाई घाईघाईनं आली होती. तिनं डोळं भरून भाईंकडं पाहिलं. खूप दिवसांनी नेहमीची ओळख पाहून ती मनोमन सुखावली. रामबाई, 8 दिवसांनी कोर्टात जाईन म्हणतो. हा, ठीक आहे. काही आणायचं का पुण्याहून? रामबाईला भरून आलं. दरवेळी पुण्याला जाण्यापूर्वी भाई सर्वांना बोलावून विचारायचे, काही आणायचंय का? आणि मग एक लांब लचक यादी तयार व्हायची. पुष्पा हसून म्हणायची, मला नाही विचारलं? सांग, काय आणू तुझ्यासाठी? तुम्हीच आठवून आठवून आणा. अगं पण आणायचं काय? दरवेळी असंच सांगतेस. ह्यावेळी मात्र असं मोघम सांगून चालणार नाही. स्पष्ट शब्दात काय ते सांग. मला काहीच नको. ते तर मला कळलंय, पण मनातून काहीतरी हवंय हे पण कळलंय. खरं ना? बायका जेव्हा काही नको म्हणतात तेव्हा त्यांना काहीतरी हवं असतं. बरोबर ना रामबाई? भाई, बहूसाठी कर्णफुलं आणा. सावळ्या रंगाला मोती उठून दिसतात. आणू मग? पुष्पानं मानेनच कधी नव्हे तो होकार दिला होता. रामबाई जरा चकितच झाली होती. आता भाईनं काय आणू म्हटल्यावर त्यांना तो प्रसंग आठवून गेला आणि नकळत तिला भरून आलं. स्वतःला सावरत ती म्हणाली, ह्यावेळी काही नको भाई. आज काय आहे ग? आज वटसावित्री. माताजी आणि ललिता बहु पूजेला गेल्यात. त्यांच्याही डोळ्यांसमोर जरीबुट्ट्यांची फिक्क्या गुलाबी रंगाची साडी नेसलेली मागच्या वर्षातली पुष्पा आठवली. सहज भाईंनी विचारलं, 7 जन्माचा जोडीदार म्हणून माझी निवड पक्की ना? मी माझ्यासाठी तुम्हाला बांधून ठेवलं तर मी स्वार्थी नाही का ठरणार? मी तर म्हणते, एका जन्मात 7 वेळा जरी तुम्ही कोणावर प्रेम केलं तरी माझी ना नाही. वाह, छान सांगतेस. हे शक्य होणार नाही म्हणून तू असं बोलतेस. उद्या जर मी खरंच 7 जणींकडे गेलो तर? गेल्यावर त्याचं उत्तर, जखम झालीच नाही तर इलाज कसा करणार? पण हे नक्की की मी तुम्हाला अडवणार नाही. एक सांगू, मी जे ओळखलंय ते तुम्हाला सांगू मी? सांग तरी, काय ओळखलंय ते? तुमचं बडी भाभीवर मनापासून प्रेम आहे ना? तुला कसं कळलं? तुमचं मन मला केव्हाच कळलंय. पण खरं नाही? खरंय. आता तू ओळखलंय आहे तर खोटं कशाला बोलू मी? माझी आणखी एक विनंती आहे. आता काय बुवा, पुन्हा माझ्याप्रमाणेच बडी भाभीच्या पदरात सुखाचं माप टाका. आत्तापर्यंत तुला सारं कळतंय असा दावा तू ठोकलास, पण बाई, तुला अर्धसत्यच कळलं. बडी भाभी ह्या अविचाराला थारा देईल असं तुला कसं वाटलं? तू भाभीला ओळखण्यात चुकलीस. माझं एकट्याचं खूप प्रेम असून काय फायदा? आणि खरं सांगू, अजूनही मला लहानपणचा गमतीदार प्रसंग आठवतो. मी स्वतःच तिला लग्नाबद्दल विचारलं होतं 10व्या वर्षी. तिला आठवतं की नाही कुणास ठाऊक. लहानपणची ही पूनम आता पहा बडी भाभीच्या दिमाखात वावरते. अरे, डोळे वर करून पाहायची हिंमत आहे. जाऊ दे, आजवर कमी का पोरी तुमच्या सौंदर्यावर भाळल्या? पण राहिलो तुझा एकटीचाच ना. आज तरी, वटसावित्रीच्या दिवशी तरी. खरं तर ही पूजा करण्याची प्रथा आपल्यात नाही. माताजी करतात म्हणून मी करते. पण मी करते ती एका तेजस्वी स्त्रीला मनोभावे नमस्कार करून. मृत्यूच्या कराल पाशातून पतीला मुक्त करणाऱ्या, परिस्थितीशी झगडणाऱ्या एका राजकन्येची ही कथा ओजस्वी वाटते म्हणून. बरं, जाऊ दे हे सारं. भाईजी,
जाऊ मी? रामबाईचे शब्द कानावर पडले आणि ते एकदम भानावर आले. रामबाईकडे पाहत ते म्हणाले, थकलीस रामबाई तू आमचं करता करता. रामबाईला एकदम भरून आलं. तिला वाटलं भाईला जवळ घ्यावं, त्याच्या पाठीवर मायेनं हात फिरवावा, पण ती पदराने डोळे पुसत पुसत बाहेर निघून गेली. भाई तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळ पाहत होते. भाईंचा दिनक्रम नेहमीप्रमाणे सुरू झाला. पिताजींच्या सहवासाचा वेळ वाढला. बडी भाभी सारं पाहत होती. रोज रात्री भाईंच्या खोलीतला उशिरापर्यंत दिसणारा दिवा त्यांची जागा दाखवत होता. भाई अस्वस्थ मनानं तळमळत बिछाण्यावर पडलेले असायचे. कधी कपाळावरचा आडवा हात दुखून यायचा. मग भाई पालते होऊन खिडकीतून पाहत राहायचे. कितीतरी वेळ ते दूरवर शून्यवत दृष्टीने निरखायचे. विचारांचे आवर्त त्यांच्या मनात निर्माण होत होते. ते कित्येकदा निश्चित काय विचार करायचे हे त्यांनाच कळत नव्हतं. केव्हा तरी थकून ते आपला चेहरा चादरीत लपवायचे आणि मग केव्हा तरी झोपी जायचे. हा सारा क्रम बडी भाभीला पाठ झाला होता. एक दिवस असेच भाई अस्वस्थ झाले होते. रात्र चढत होती. सर्वत्र निद्रेचा अंमल सुरू झाला होता. वातावरणात एक अद्भुत स्तब्धता निर्माण झाली होती. पण भाईंना काही केल्या झोप येत नव्हती. तसं फारसं कारण घडलं होतं असं नाही. ललिताची मुलगी अधूनमधून त्या स्तब्धतेचा भंग करीत होती. मधूनमधून तिचं रडणं ऐकू येत होतं. त्यांना वाटत होतं पुष्पानं एवढं तरी दान आपल्याला द्यायला हवं होतं. पण ती तरी करणार काय होती? निसर्गानंच पाठ फिरवल्यावर कोणाला दोष द्यायचा? केवढी आवड होती तिला मुलांची. खालच्या अंगणात मुलं जमली की तिला विट्टीदांडू खेळायची इच्छा व्हायची. छोट्या मुलांना गच्चीवर जमून ती बाहुला बाहुलींचं लग्न करायची. बडी भाभी, नानी आजी, रामबाई सारी जण मोठ्या आनंदानं तो सोहळा साजरा करायची. एक दिवस भाई गमतीनं म्हणाले, किती वेडी आहेस ग तू, लहान मुलीसारखी त्यांच्याबरोबर नाचतेस. अगं एवढी मॅजिस्ट्रेट तू आणि अशी. पुष्पानं हे ऐकलं मात्र तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं. तोंड पदरात झाकून ती उभी राहिली. तिचं अंग अंग थरथरत होतं. भाईंना एकदम जाणवलं आपण तिच्या वर्मावर बोट ठेवलं. त्याने तिला जवळ घेतलं, तोंडावरचा पदर दूर केला आणि तिच्या ओल्या डोळ्यात पाहत ते म्हणाले, अगं अगं कुठे ऊन पडतं आणि कुठे पाऊस येतो हेच कळत नाही बघ. हे बघ वेडाबाई, मला तुझ्याहून आणखी काही प्रिय नाही. असता आपला बाळ तर तुला मला नको होता का? पण नाही मिळाला म्हणून सुख संपलंय का? आपलं प्रेमच आपल्याला सर्वांतून तारून नेईल. समजलं? पडल्या पडल्या भाईंना हे सारं आठवत होतं. ते अस्वस्थ झाले होते. आपल्याला बाबा म्हणणारं कोणी नाही ह्याची प्रचंड खंत त्यांना जाणवत होती. पिंकीचा आवाज ऐकला की त्यांना वाटायचं बाबा हा लाडीक स्वर कानावर यावा, आणि ते कधीच शक्य नाही हे माहीत झाल्यामुळे ते मनस्वी दुःखी होत होते. बडी भाभी केव्हापासून भाईंची अस्वस्थता पाहत होती. तिला जाणवत होतं भाई अस्वस्थ झालेत ते मनाला शांती नाही, शरीराला शांती नाही म्हणून. मनाची शांती शरीराच्या शांतीनं मिळेल, पण शरीराची शांती कशी द्यावी? तिला पुष्पाचं पत्र आठवलं. ती ते पत्र घेऊन भाईंच्या खोलीत गेली. खरं तर एवढ्या अपरात्री पत्र घेऊन कसं जावं हा विचारही तिला त्या क्षणी सुचला नाही. त्यावेळी एकच विचार तिच्या मनात होता की पुष्पाचं मत सांगण्यासाठी पत्र देणं. ती घाईघाईनं आत गेली. भाईंचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. ते एकदम उठून बसले. बडी भाभी तू? आणि इतक्या रात्री? हो, तुमच्यासाठी. एवढंच ती बोलली आणि तिला त्या पत्रात माझ्या चारित्र्यावर संशय घेऊ नका अशा अर्थाची वाक्य आठवली आणि ती एकदम शहारली. पत्र दिल्यावर नव्यानं एखादा मुद्दा उपस्थित झाला तर भाईंच्या मनात उगीचच पंचाईत व्हायची ह्या कल्पनेनं ती पुढे बोललीच नाही. पण त्या अर्धवट शब्दांचा अर्थ भाईंना जाणवला. बडी भाभी,
माझ्यासाठी आलीस? त्या स्वरातील अर्थता बडी भाभीला जाणवली आणि तिच्या लक्षात आलं की आपले शब्द विचित्र अर्थाचे आहेत. पण स्वतःच्या शब्दांना सांभाळत ती घाईघाईनं म्हणाली, हो, तुमच्यासाठीच आले. म्हटलं तुम्हाला झोप येत नाही, डोकं वगैरे दुखतंय का बघावं. चेहरा तर छान वाटतो, उगाचच काळजी वाटत होती मला. भाईंनी बडी भाभीकडं पाहिलं. निळसर रंगाच्या साडीत भाभीचा सौम्य चेहरा नितळ चांदण्याने धुतल्यासारखा वाटत होता. तिच्या करवंदी डोळ्यात काहीतरी लपवल्याचे भाव होते, तर केसांच्या महिरपीतून लाईट प्रकाश चमकत होता. ओटात शब्द लपवून ठेवल्याचं जाणवत होतं. उंच शेलाटी बडी भाभी शिल्पकलेच्या सौंदर्याचा एक नमुना वाटत होती. भाईंना वाटलं उठावं आणि त्या भाभीत हरवलेल्या पूनमला ओढून जवळ घ्यावं आणि आणि आपल्या प्रेमानं एवढं गुदभरून टाकावं की तिच्या रोमारोमातून शब्द उमटावेत, धनराज, धनराज. पण भाभी पाठमोरी झाली होती. ती आली तशीच बाहेर पडली होती. रामबाई व्हरांड्यात जागी होती. ती सारा संवाद ऐकत होती. तिला बडी भाभी भाईंच्या खोलीत गेली तेव्हा वाटत होतं देवानं ह्या दोघांची मनं जुळवावीत. पण भाभी आल्या पावलीच परत आलेली पाहताच ती मनाशीच म्हणाली, आपण एका देवतेचा अपमानच केला. बडी भाभी खोलीतून बाहेर पडली तेव्हा ललिता खोलीतून पिंकीला घेऊन बाहेर आली होती. ती बडी भाभीला पाहून एक सेकंद थांबली आणि न बोलता पुढे जात रामबाईला हाक मारून म्हणाली, रामबाई, पिंकीला सांभाळ, केव्हाची रडते ती. ललिताला पाहिलं आणि भाभीला उगीचच अपराध्यासारखं वाटायला लागलं. पिंकी दिसायला आईसारखी सुंदर पण अशक्त, त्यामुळे पचनशक्ती बिघडलेली. दिवस रात्र रडत असायची. त्यात 2 दिवसांपासून गोवर निघाला. ललिता मग रात्री एकदा रामबाईंकडे पिंकी सुपवून द्यायची आणि स्वस्थ झोपायची. दिवसभर कष्ट करून श्रमलेली रामबाई पिंकीला जवळ झोपवायची आणि पाहता पाहता झोपून जायची. भाईंना पिंकीचा बारीक आवाज जाणवायचा. एकदा त्याने दार उघडून पाहिलं. व्हरांड्याऐवजी शेजारच्या खोलीत रामबाई आपल्या खुशीत तिला घेऊन झोपली होती. ते दृश्य पाहून त्यांना आठवलं, आजारपणात रामबाईच आईसारखी जवळ बसून होती. लहानपणी कदाचित माताजी सुद्धा अशीच आपल्याला रामबाईजवळ सोडून जात असेल. त्या कल्पनेनं त्यांना रामबाईंच्याबद्दल अपार माया वाटायला लागली. थकलेली रामबाई छान झोपली होती आणि पिंकी मात्र हातपाय हलवत रडायचा सूर लावत होती. भाईंना काय वाटलं कोणास ठाऊक, त्याने पिंकीला उचललं. रामबाईला चटकन जाग आली. भाई, तुम्ही? ती एकदम संकोचाने खाटेखाली उभी राहिली. डाव्या हाताने पोटाशी पिंकीला धरत भाई उजव्या हाताने रामबाईंच्या खांद्याला धरून म्हणाले, रामबाई, तू थकलीस, झोप आता. नाहीतरी मला झोप येत नाही. मी पाहतो पिंकीकडे. पण भाई, झोप म्हणतो ना. त्याने तिला झोपायला भाग पाडलं आणि पायाजवळची चादर त्याने तिच्या अंगावर टाकली. रामबाईंच्या डोळ्यांतून गालावर अश्रू ओघळले. भाईंना ते दिसले. तिच्या शेजारी खाटेवर बसत ते म्हणाले, रामबाई, रडतेस? भाई, कोणी नव्हतं मला, पण आज माझ्या मुलाची जागा तुम्ही घेतली. लहानपणापासून तू आमची आई झालीस. ती स्वतःचा मुलगा गेला, नवरा गेला, तू मात्र या घराला चिकटून राहिलीस. बरं, झोप आता, झोप. पिंकीला जवळ घेतल्यामुळे तिचं रडणं तात्पुरतं थांबलं होतं. भाई खोलीत आले. पिंकीला अगदी छातीशी धरलं. त्या कोमल स्पर्शाने ते सुखावले. त्यांनी पटापट पिंकीचे पापे घ्यायला सुरुवात केली आणि 4 महिन्यांची पिंकी गुदमरून जायला लागली. हातपाय हलवत ती जोरानं किंचाळली. भाई हसून म्हणाले, वा ग चिमणाबाई, खूप नाजूक आहात तुम्ही. पिंकीला पलंगावर घेऊन बसले. माडीवर हातपाय नाचवत असलेल्या पिंकीशी त्यांनी बोलायला सुरुवात केली. बस बस, पुरे झाली तुझी सायकल. तो पाहिला चांदो मामा? हो, मुद्दाम तुझ्यासाठी खिडकीत आलाय. लब्बाड आहेस तू, पकडायचं त्याला. ना बाबा,
तुझ्यासारख्या लाखो मुलांना हाच मामा एवढा कसा आवडतो कळत नाही. पिंकीने पाहता पाहता पुन्हा रडायला सुरुवात केली. पिंके, असं रडणं बरं का ग? अगं, हे अश्रू असे सांडायचे नाहीत आणि असं रडायचं पण नाही. मुळीच नाही. तू घाबरत नाहीस मला. मी तुझा मोठा काका. फार कडक आहे. नाही ग सोने, कडक नाही बरं. खूप प्रेमळ आहे तो. पण कोणावर करेल ग तो प्रेम? तू सांगतेस पिंकी? या राजाला राणी नाही, राजकन्या नाही, राजपुत्र नाही. अगं, खूप राजवैभव आहे, पण काय करणार तो? अगं, पैशाची गंगा अजून दुथडी भरून वाहते, पण काय करेल ग तो पैशाचं? त्याला हवंय प्रेम. त्याला हवंय प्रेम, नुसतं प्रेम. तो प्रेम वेडा राजा बेचैन आहे ग. कोण देईल त्याला प्रेम? सांग पिंके, कोण देईल त्याला प्रेम? तो नुसता वन भटकतोय ग. पण बडी भावी अंधारात उभी राहून ते ऐकत होती. तिला क्षणभर वाटलं, क्षणभर सारं जुगारून बाईंच्या गळ्याला मिठी मारत म्हणावं, धनराज, तुझी पूनम आली तुझ्यावर प्रेम करायला. असे केविलवाने शब्द मला ऐकवत नव्हते. आता तुझ्यावर एवढं प्रेम करीन की तू असा प्रेम वेडा होणार नाहीस. हो. पण दुसऱ्या क्षणी तिला वाटलं, 7 वर्षात आपण कीर्तिराजवर एवढं प्रेम केलं, त्याच्याशी प्रतारणा आहे. शिवाय एका कुलीन स्त्रीनं आपली मर्यादा मोडणं धर्माला सोडून आहे. मनावर नियंत्रण आणि संयम असायलाच हवा. आपणच असं अनितीने वागलो तर कुळाची मर्यादा, स्वतःची मर्यादा काय राहील? 20व्या वर्षी नानी आजी 3 पोरांना जन्म देऊन विधवा झाली. आजवर ती तशीच राहिली ना? केवळ लग्न हेच का सुखाचं साधन आहे? चुकून येणारा बाईविषयीचा जिव्हाळा अनिवार्य झाला की आपण विचित्र विचार करायला लागतो. हे आपल्यासारख्या प्रौढ विधवा स्त्रीला शोभत नाही. असे विचार येताच तिनं क्षणभर भावनाप्रधान झालेलं मन सावरलं. ती स्थिर नजरेने आणि शांत मनाने आपल्या खोलीकडे वळली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.